रामकृष्ण हरी मंडळी, भव्यगाथा या अभंगाच्या सिरीजमध्ये आज आपण अभंग क्रमांक 1 पाहणार आहोत. सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा. अभंग क्रमांक 1. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चिंत झणी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. श्रोत्यांनो, संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे एका भक्ताच्या अंतकरणातून उमटलेली अत्यंत प्रामाणिक आणि खोल मागणी आहे. कारण इथे ते देवाकडे काही मागत आहेत, पण ते मागणं धनाचं नाही, पदाचं नाही, चमत्काराचं नाही, तर ते स्वतःच्या वृत्तीबद्दल बोलत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, म्हणजे हे हरी, तुझे चरण विटेवर समतेने उभे आहेत आणि तुझी दृष्टी ही सम आहे. तू कुणाला मोठं आणि कुणाला लहान मानत नाहीस. तू भक्तांच्या जातीपातीवर, त्यांच्या विद्वत्तेवर किंवा त्यांच्या संपत्तीवर नजर टाकत नाहीस. तू फक्त भाव पाहतोस आणि अशा समच दृष्टीच्या शांत साजऱ्या रूपावर माझी वृत्ती कायम स्थिर राहू. कारण देवा, तू जरी सर्वत्र असलास तरी माझं मन मात्र सतत अस्थिर असतं. कधी विषयांकडे, कधी मानाकडे, कधी इच्छांकडे पळत राहतं. म्हणून संत तुकाराम महाराज इथे देवाला नव्हे तर स्वतःच्या मनाला स्थिर करण्याची याचना करत आहेत. विटेवर उभा असलेला विठ्ठल म्हणजे या संसाराच्या चिखलात उभा असलेला परमेश्वर आहे, जो संसार नाकारत नाही पण त्यात अडकतही नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की अशा तुझ्या रूपावर माझी वृत्ती राहो. कारण एकदा वृत्ती स्थिर झाली की भक्ती आपोआप घडते. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, अनिक न लगे माईक पदार्थ, म्हणजे देवा, या मायेने व्यापलेल्या पदार्थांचा मला मोह लावू देऊ नको. पण इथे फक्त बाह्य पदार्थांचा उल्लेख नाही, तर त्या पदार्थांमुळे मनात निर्माण होणाऱ्या आकर्षणाचाही उल्लेख आहे. माणूस अनेकदा वस्तू नसतानाही तिच्या कल्पनेत अडकलेला असतो. म्हणून संत पुढे स्पष्टपणे म्हणतात, तेथे माझे अर्थ नको देवा, म्हणजे देवा, त्या ठिकाणी माझ्या मनात तृणा, हाव, इच्छा आतली ओढसुद्धा राहू देऊ नकोस. कारण इच्छा हीच खऱ्या अर्थाने माणसाला बांधून ठेवते. एखाद्या माणसाच्या हातात काहीच नसतं, पण मनात सतत हवं पाहिजे, मिळालं पाहिजे ही आग पेटलेली असते. आणि दुसऱ्या बाजूला एखाद्याचं आयुष्य साधं असतं, पण मन समाधानी असतं. म्हणून संत सांगतात की माया ही वस्तूंमध्ये नसते, तर वृत्तीमध्ये असते. आणि म्हणूनच ते देवांकडे बाह्य त्याग नव्हे तर अंतर्गत मुक्ती मागत आहेत. पुढे तुकाराम महाराज आणखी खोल आणि कठोर शब्दात असं सांगतात. ते म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, म्हणजे ब्रह्मा विष्णू यांसारखी अतिशय उच्च मानली जाणारी पदेसुद्धा दुःखाचं मूळ ठरू शकतात. कारण जिथे पद आहे तिथे जबाबदारी आहे, तिथे आसक्ती आहे, तिथे टिकवण्याची चिंता पण आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, तेथे दुश्चिंत जणी जडो देशी, म्हणजे देवा, अशा पदांमध्ये माझं मन गुंतू देऊ नकोस. कारण त्या पदांचा मोह लागला की मन शांत राहत नाही. इथे संत पदाचा अवमान करत नाहीत, तर पदांशी जोडलेल्या अहंकाराचा आणि आसक्तीचा धोका दाखवतात. कारण राजा सिंहासनावर बसलेला असतो, पण त्याला सतत भीती असते, तर साधा माणूस जमिनीवर झोपूनही निर्धास्त असतो. म्हणून संतांना पद नको असं नाही, तर पदात अडकलेलं मन नको आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज आपल्या अनुभूतीचा अत्यंत स्पष्ट निष्कर्ष मांडतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, म्हणजे आता मला या साऱ्या संसाराचं गुपित समजलं आहे. जे जे कर्म धर्म नाशवंत, म्हणजे कर्म असो, धर्माचे विधी असोत, सामाजिक मान मरातब असो, सगळं नाशवंत आहे. आज आहे, उद्या नाही. काळाच्या प्रवाहात सगळं बदलणारं आहे. पण जे बदलत नाही ते म्हणजे विठ्ठलाशी जोडलेली वृत्ती, समदृष्टी आणि इच्छारहित भक्ती. त्यामुळे हा अभंग आपल्याला बाहेरचं काही सोडायला सांगत नाही, तर आतली पकड सैल करायला सांगतो. कारण एकदा मन विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाकडे स्थिर झालं की मग संसार असतानाही किंवा संसार करतानाही मन संसारात अडकत नाही. आणि हीच श्री संत तुकाराम महाराजांची खरी शिकवण आहे, जी आजही तितकीच जिवंत आहे, तितकीच आवश्यक आणि तितकीच मार्गदर्शक आहे.
आणि याच ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग अधिक गंभीर होत जातो. कारण इथे भक्ती म्हणजे भावनांचा आवेग नसून ते एक अंतर्मुख आस्था आहे हे स्पष्ट होतं. विटेवर उभा असलेला विठ्ठल आपल्याला हेच शिकवतो, संसार टाळून देव मिळत नाही. तर संसारात राहूनही मन देवाजवळ स्थिर ठेवलं तरच खरी भक्ती घडते. आणि म्हणून संत तुकाराम महाराज असं सांगतात की माणसाने संसारात राहावं, कर्म करावं, जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, पण मनाला त्या कर्माचं ओझं करून घेऊ नये. माणूस काम करतो म्हणून दुःखी होत नाही, तर त्या कामातून मिळणाऱ्या अपेक्षा, तुलना, मान अपमान यामुळे दुःखी होतो. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा, माझी वृत्ती तुझ्या समचरणांवर स्थिर राहू दे. कारण जिथे वृत्ती स्थिर असते तिथेच शांती असते. इथे संत कर्माचा त्याग सांगत नाहीत, तर कर्माला चिकटलेली आसक्ती सोडायला सांगतात. कारण आसक्तीच मनाला बांधते, कर्म नाही. याच ठिकाणी मायेचा अर्थ अधिक खोल होतो. कारण माया म्हणजे फक्त पैसा, घर, वस्तू एवढंच नसून माया म्हणजे आपली ओळख, आपली प्रतिमा, लोकांनी आपल्याबद्दल काय मत ठेवावं ही आतली हावसुद्धा असते. अनेकदा माणूस म्हणतो मला काही नको, पण आतून मला मान मिळावा, माझं ऐकावं, माझं कौतुक व्हावं अशी सूक्ष्म इच्छा पेटलेली असते. आणि म्हणूनच संत फार सावधपणे देवाकडे मागणी करतात. ते म्हणतात, तेथे माझे अर्थ नको देवा. म्हणजे देवा, माझ्या मनातली ही आतली तळमळही तू शांत कर. कारण इच्छा ही बाहेर दिसत नाही, पण ती मनाला आतून अस्वस्थ करते. जसा एखादा किडा लाकडाला आतून पोखरत राहतो आणि बाहेरून लाकूड नीट दिसतं, तशीच इच्छा माणसाला बाहेरून सामान्य दाखवते, पण आतून अस्थिर असते. आणि संत इथे त्या अस्थिरतेचं मूळच काढून टाकण्याची प्रार्थना करत आहेत. पुढे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तेव्हा ते पदांचा अवमान करत नाहीत, तर पदांशी जोडलेल्या आसक्तीचा धोका दाखवतात. कारण कोणतंही पद आलं की त्याला टिकवण्याची चिंता सुरू होते. लोक काय म्हणतील याचं ओझं सुरू होतं. आणि जिथे चिंता आहे तिथे शांती नसते. राजा सिंहासनावर बसलेला असतो, पण त्याला रात्री शांत झोप येत नाही. तर साधा माणूस जमिनीवर झोपूनही निर्धास्त असतो. म्हणून संत म्हणतात, देवा, मला मोठेपणा नको, मला शांत मन हवं आहे. इथे तुकाराम महाराज फार महत्त्वाची गोष्ट सांगतात. ती म्हणजे पद वाईट नाही, पण पदात अडकलेलं मन धोकादायक आहे. कारण पद गेलं की माणूस कोसळतो, पण मन विठ्ठलाशी जोडलेलं असेल तर काही गेलं तरी आतून काही ढासळत नाही. आणि म्हणूनच संत शेवटी आपल्या अनुभूतीचा निष्कर्ष सांगतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. म्हणजे आम्हाला आता हे स्पष्टपणे उमगलं आहे की कर्मधर्माचे विधी, सामाजिक चौकट, मान मरातब सगळं काळाच्या प्रवाहात बदलणार आहे. आज जे मोठं वाटत आहे ते उद्या नाहीसं होणार आहे. पण जे शाश्वत आहे ते म्हणजे विठ्ठलाची आठवण, समदृष्टी, वृत्ती आणि इच्छारहित मन. म्हणूनच हा अभंग आपल्याला संसार सोडायला सांगत नाही, तर संसारात राहूनही मनाला मोकळं ठेवायला सांगतो. कारण एकदा वृत्ती विठ्ठलाच्या चरणांवर स्थिर झाली की मग जीवनातील प्रत्येक क्षण साधना बनतो. दुःखही शिकवण देतं आणि सुखही बांधून ठेवत नाही. म्हणून संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आजही तितकाच जिवंत आहे. कारण तो आपल्याला सांगतो की देव दूर नाही, तो आपल्या वृत्तीच्या दिशेवर अवलंबून आहे. आणि जर ही गाथा, हे विचार, हे संतांचे अनुभव तुमच्या मनाला थोडं जरी स्पर्श करत असतील, तर अशाच संत परंपरेला, अशाच भव्य विचारांना पुढे नेण्यासाठी भव्य गाथा या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. कारण संतांचे शब्द ऐकण्यासाठी नसतात, ते जगण्यासाठी असतात, ते आचरणात आणण्यासाठी असतात. रामकृष्ण हरी.